नमस्कार मित्रांनो, एमपीएससीने डॉक्युमेंट संदर्भात एक मोठा बदल जो आहे तर तो केलेला आहे आणि एमपीएससीने एक नवीन प्रणाली म्हणजे डिजी लॉकर प्रणाली जी आहे तर ती सुरू केलेली आहे. त्याच्या संदर्भातली मी तुम्हाला सर्व अपडेट जे आहे तर ते देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. बघा, मी जर एमपीएससीची वेबसाईट ओपन केली त्याच्यामध्ये आलेले बघा उमेदवारांची प्रमाणपत्रे कागदपत्रे डिजी लॉकर प्रणालीद्वारे सादर करण्यासंदर्भातले प्रसिद्धीपत्रक. बघा, याच्या विषयीचा व्हिडिओ मी ऑलरेडी आधी घेणार होतो, परंतु प्रॉब्लेम असा झालेला आहे की हे आता दिसत नाहीये. तुम्ही जर पाहिलं डॉक्युमेंट नॉट फाउंड म्हणजेच काय की यांनी हे करणार आहे डिजी लॉकर हे येणारच आहे मित्रांनो. कारण की आता बऱ्याच महाराष्ट्रात खूप सारे लोक व्हिडिओ घेतात, पण ते इथं आल्यावर व्हिडिओ घेतात, परंतु आपण जे काही घेतो ना मित्रांनो ते रिसर्च करूनच घेतो, सगळं माहितीच असतं. आता ही प्रणाली त्यांनी का आणली माहितीये का? बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनने ऑलरेडी ही प्रणाली अवलंबलेली. बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनची जी वेबसाईट आहे त्याच कंपनीने मे बी एमपीएससीची वेबसाईट तयार करून दिलेली, म्हणून तिथं डिजी लॉकर ऑलरेडी आहे. म्हणजे आम्ही ऑलरेडी बिहारचं आरटीओचं काम करतो ना, तर आम्हाला माहिती आहे तिचे फॉर्म भरतो, तर तिथं डिजी लॉकर हे अनिवार्य केलेले. त्याच पद्धतीने यांना अनिवार्य करायचे, परंतु माझ्या अंदाजे यांच्याकडून आहे ना कालची ती प्रोसेस थोडी चुकलेली आहे, म्हणून यांनी इथून हे काढून टाकलेले. आणि ते जे नवीन डॉक्युमेंट्स येईल ना तर ते नवीन आपल्याला येणाऱ्या कालावधीत पाहायला मिळणार आहे बरं का. म्हणून आता जे तुम्ही व्हिडिओ पाहताय डिजी लॉकर संदर्भातले, तर ते व्हिडिओ थोडेसे बदलून जातील, त्यांचं स्वरूप जे आहे ना तर ते बदललेलं असेल. ओके, तर पण जे काही असेल तर मी ते तुम्हाला अपडेट जे आहे तर ते आता सांगून देतो. जे काही आता अपडेट आलेलं होतं तर आता तर दिसत नाहीये, पण येणाऱ्या कालावधीत जे काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या याच चॅनलवर जे आहे तर ते पाहायला मिळून जाईल. ओके, हे डिजी लॉकरचं बघा हे अपडेट आलेलं होतं. बेसिकली त्यांचं काय म्हणणं आहे की विविध कागदपत्र पडताळणीसाठी, लक्षात घ्या, छाननी तपासणी करण्यासाठी पात्रता निश्चित करण्यात येते आणि याच्यासाठीच एक प्रचलित कार्यपद्धती आता डिजी लॉकर करून देण्यात आली. डिजी लॉकर काय? सरकारचं एक वेबसाईट आहे, सरकारचं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपली सगळी कागदपत्र असतात, ती आपल्याला फेच करावी लागतात आणि ती कागदपत्र एकदम ओरिजिनल असतात. म्हणजे आपण समजा इथं 10वीचं मार्कशीट म्हटलेलं आहे आणि आपण तिथं 12वीच अपलोड करून देतो, आपल्यालाच लय चुक्या करून टाकतो. मग ती चुकी डिजी लॉकरद्वारे होत नाही मित्रांनो. आणि या सगळ्या काही गोष्टी असतात आगामी काळात आणि त्या सगळ्या तुमच्या व्हाव्यात. मग सगळ्यात आधी तुम्ही आता डिजी लॉकरला ज्यांचं खातं नसेल त्यांनी डिजी लॉकरला खातं उघडून घ्या. तिथं तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, 10वीचं 12वीचं डिग्रीचं असे विविध डॉक्युमेंट्स फेच करून घ्यायचे असतात. जे डॉक्युमेंट फेच होत नाही ते ड्राईव्ह मध्ये अपलोड करायचे असतात. ओके, तर ते सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नसेल तर ते करून घ्या, असेल तर तुम्हाला हे मेरी पेचान तर मला तिथे दिसलं नाही, परंतु कन्सेंट द्यावा लागतो तुम्हाला. मी जे आहे ना, मी एक बिहारचा एक फॉर्म भरला होता, त्याच्यात मी कन्सेंट दिलं होतं, तर तिथं मला डिजी लॉकरला येतं बरं का ते की कन्सेंट वगैरे देण्यासंदर्भातलं. तर त्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला जे आहे तर ते येणाऱ्या कालावधीत सांगणारच आहे. बघा, मेन जे आहे ना तर ते कन्सेंट येतं इथं. बघा, 30 दिवस दिले जातात. या 30 दिवसात तुम्ही आयोगाला डायरेक्ट तुमचा ऍक्सेस देऊन टाकतात. मग तुमचे सगळे जे कागदपत्र आहेत तर ते आयोगाला इथं दिसत जातात. तर इथं माझं आहे आता ऑलरेडी, तुम्हाला दिसत असेल का नसेल इथं. आता हे मी बी दिसणार नाही तुम्हाला, हे बीपीएससी ऑनलाईन. आता हे माझं आहे बघा, मी त्यांना ऍक्सेस दिलेला होता तर सगळं दिसत असेल, ईमेल ऍड्रेस, ड्राईव्ह, हे ते सगळं. म्हणजे त्यांनी माझं काय काय वापरलं ते पण तिथे दिसतं. हे बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनचा जेव्हा मी फॉर्म भरला होता तेव्हा. ओके, मी काय तिथली परीक्षा देत नाही, पण ते व्हिडिओ बनवण्यासाठी लागत होतं. तर त्याच पद्धतीची प्रणाली एमपीएससी करणार आहे. माझ्या अंदाजे एमपीएससीने ही सांगताना जी प्रक्रिया नाही थोडीशी काही गडबड झालेली दिसते, म्हणून त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरून हे जे आहे तर ते काढून टाकलेले. जेव्हा हे अपडेट होईल याच्या संदर्भातलं व्यवस्थित एक प्रॉपर डिटेल अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.